नमस्कार. आपण पाहत आहात जागृत न्यूज. कलाकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, शाहीर शहाजी माळी यांचे प्रतिपादन. कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेची बैठक उत्साहात. शाहिराने कलावंतांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना दूरदर्शन, आकाशवाणी या शासकीय कार्यक्रमामध्ये थोडं डावललं जात आहे. हे कार्यक्रमसुद्धा शाहिरांना मिळाले पाहिजेत. शाहिरांचे मानधनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ज्येष्ठ शाहीर आज अंथरुणाला खिळू नयेत. ज्यांनी आयुष्यभर लोककलेतून महाराष्ट्राची जनतेची सेवा केली, त्या शाहिरांना आज वृद्धावस्थेमध्ये सांभाळण्याची गरज आहे. त्यांना जगविण्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक मंत्रालयामार्फत मानधन मंजूर करावे. गेल्या 2 वर्षापासून मानधन समितीची बैठक झाली नसल्याने कलाकारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या बाबीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि कलाकारांची कदर करावी, असे प्रतिपादन शाहीर परिषदेचे उपाध्यक्ष शाहीर शहाजी माळी यांनी केले. कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेतर्फे आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर शामराव खडके हे होते. प्रारंभी सचिव शाहीर अजित आयरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या बैठकीत शाहीर सरसेनापती पुरस्कारासाठी नावे निश्चित करणे, वार्षिक सभेच्या नियोजनाविषयी चर्चा करणे, लोककलाकार मानधनाच्या कामासाठी पाठपुरावा करणे यासह अन्य विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कोल्हापूर शहराध्यक्ष शाहीर महेश पाटील, कोषाध्यक्ष शाहीर रंगराव पाटील, हातकणंगले तालुका प्रमुख शाहीर संभाजी माने, शाहीर संजय जाधव मेनेचेकर, शाहीर सोमाजी वाक्षे, शाहीर कृष्णात पाटील, शाहीर संजय गुरव, शाहीर प्रताप पाटील, शाहीर विजय जाधव, शाहीर प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जागृत न्यूजसाठी कोल्हापूरहून योगेश माने. आज कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद या आपल्या शाहिरांच्या परिषदेचं नियोजन बैठक या ठिकाणी आपण आयोजित केले. या बैठकीचा उद्देश आहे की स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांची पुण्यतिथी 27 जून या दिवशी येते. आपल्या सर्वांना माहीत आहे की धनाजीराव जाधवराव यांची समाधी पेठवडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 5 छत्रपतींचा कार्यकाळ ज्यांनी पाहिला असे सरसेनापती आणि ज्यांच्या नावाची धास्ती मुघल सैन्याला होती. धनाजी आणि संताजी म्हटलं की मुघलांचे घोडे सुद्धा पाणी पित नव्हती. असा इतिहास, असे पराक्रमी, असे वीर पेठवडगाव या ठिकाणी समाधिस्थ झाले. या पवित्र भूमीमध्ये आपण त्यांची पुण्यतिथी 27 जून रोजी संपन्न करतोय. तर या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील शाहिरांनी या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं या निमित्तानं मी या ठिकाणी जाहीर करतो. याचबरोबर शाहीर आणि कलावंतांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना दूरदर्शन, आकाशवाणी या शासकीय कार्यक्रमामध्ये थोडंसं डावललं जात आहे. हे कार्यक्रमसुद्धा शाहिरांना मिळाले पाहिजेत. शाहिरांचे मानधनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ज्येष्ठ शाहीर आज अंथरुणाला खिळून आहेत, ज्याने आयुष्यभर लोककलेतून महाराष्ट्राची जनतेची सेवा केली, ते शाहीर आज वृद्धावस्थेमध्ये त्यांना सांभाळण्याची गरज आहे. आणि त्यांना जगवण्यासाठी, सांभाळण्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक मंत्रालयामार्फत यांना मानधन मंजूर करावं. गेली 2 वर्षे आम्ही प्रयत्न करतोय, पण या मानधन कमिटीची मीटिंग झालेली नाही. अनेक कलाकारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी सुद्धा काय करावं यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. सर्व शाहिरांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि जे पात्र कलाकार आहेत त्यांना मानधन मिळावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो.